नारायण, कॉफी आज आणणार आहेस का? आणि प्रोटीन शेक तुझा बाप बनवणार? इडियट. हाँ हो, मी पोचलोच आहे. येस, ठीक आहे मी आल्यानंतर बोलूया. हां ठीक आहे, ठीक. सर, ओके. हो पोचल्यावर बोलूया. येस, बाय. हॅलो. अरे बघतोयस काय? कर नीट हा, टेबलच्या खालून पण घे. आणि तिथे साफ करून झालं की इथे हे बघ, हा कॉर्नर मिस झालाय. नारायण दादा, जा सगळ्यांना बोलवून आणा. अजी, अरे कुठे कुठे चाललास? मी निघालो ऑफिसला. ब्रेकफास्ट करून घे चल. नाही नको, मला भूक नाहीये. अरे रोज रोज कशी भूक नसते रे तुला? अजी, ऑफिसमध्ये खूप कामं पडलीत ग, जाऊ दे मला. अरे काम काय रोजचीच असतात. चल नाश्ता करून घ्या आधी. चल चल अजी नकोय मला. चल. नकोय काय? चल. मल्लिका, अर्पिता, तुम्ही पण या ना. या ब्रेकफास्ट करायला. नाही आई, आम्ही नंतर करतो. अंशू बघ ना कसं काम करतोय बिचारा. स्वतः राणी होऊन बसली आहे ना ती. माझ्या मुलाला नोकर केलाय. पिंट्या, किती सुगंध येतोय ना. भूक वाढली ना? म्हणजे सुगंध येतोय, घमघमाट सुद्धा येतोय, पण भूक नाहीच आहे मला. फक्त तू आग्रह केलास ना, म्हणून मी 2 घास खाईन. फक्त 2 घास बस. बरं बाबा, 2 घास तर 2 घास, पण तेवढं तरी जरा शांत चित्ताने खा ना. हो. पिंट्या, हो खातोय. आनंद देता रे शिरा थोडा. द्या. आजी, हा जगातला सर्वोत्कृष्ट शिरा आहे. काय चव आहे आजी, तुम्हाला सांगतो. आहा, म्हणजे शिरा हा प्रकार मला कायच्या काय आवडतो. आणि हा शिरा म्हणजे जगातला भारी शिरा आहे, जगातला. असा शिरा मी कढईभर खाऊ शकतो, कढईभर. अरे आजीचा शिरा असा मेल्ट होतो तोंडात, मेल्ट. आहा. आणि त्याच्यात वेलचीचा जो स्वाद येतो ना, त्या वेलचीचं प्रमाण आजीसारखं कोणालाच जमत नाही. खरंच. आजी, मला पण ते थोडासा. शिरा संपला रे. संपला म्हणजे कसा संप? आनंद, तू खरंच कढईभर शिरा संपवलास? अरे मी जे बोलतो ते करतो. आजी, तू मुद्दाम याला जास्त वाढलास ना?
त्याला आवडतो रे. तू मुळात हा शिरा माझ्यासाठी केला होतास, मग त्याला इतका का दिलास तू शिरा? तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी केला होता. मी खातोय तो. विचार ना, तू मध्ये आलायस. विचार ना कोणासाठी केला होता. माझ्यासाठी की नाही? बघ ऐक. चल ठीक आहे, त्यातलं थोडं मला दे. नाही, अजिबात नाही. वेडा? मला दे नाही मिळणार मला तुला. थोडासा हवाय शिरा. हावरट आहेस रे, हावरट. नाही तर काय, मी आवडते. अरे तू माझ्या प्लेट मध्ये हात घालतोस. माझ्यासाठी केलेला एक अख्खा शिरा तू संपवलास. मी हावरट का तू हावरट आहेस? तू हावरट आहेस. नाही, तू माझ्यासाठी केला होता. तू प्लेट मध्ये वाद वाद आले मला. तू हात घालतोस माझ्या प्लेट मध्ये. काय भांडताय लहान मुलांसारखे? आणते मी असून. आणि आनंद, निकिता आणि मुलांसाठी पण डबा भरून देते हं मी. आता हा फक्त माझ्यासाठी आजी, याला अजिबात द्यायचा नाही एक कण सुद्धा. नाही, निकिताचं माझ्याकडे दे, मी घेऊन जाईन. आणि निकित असं तर अजिबात देऊ नको, सगळा मधल्या मध्ये संपवेल तो. मला दे, त्याचं ऐकू नकोस, मला दे. मी कोणाला नाही, निकितासाठीच पाठवणार. यार, आजी, त्याला देऊ नकोस, मला दे, मी देईन निकिताला. हा हावरट सगळं खाऊन टाकेल. मस्त झालंय पण कमाल. नाही रे, नाही रे. थोडा दे, आजी देईल तेवढा. थोडा दे. त्यातला थोडासा मिळेल. पिंट्या, अरे थांबलास का? गरम गरम आवडतो ना तुला? आवडायचा, आता नाही आवडत. आजी अगं, त्याला आणि आनंदला ना दोघांनाही आवडायचा शिरा. लहान मुलासारखे भांडायचे का त्याच्यासाठी? न खातच कसा निघून गेला आता. आनंददादांना शिरा आवडतो आणि आता आनंददादांवर राग आहे म्हणून त्यांचा आवडता पदार्थ खाल्ला नाही. पण असं कसं चालणार? आता तर या दोघांमध्ये सगळं पूर्वीसारखं सुरळीत व्हायलाच हवं. स्वानंदी 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 स्वानंदी, डोक्यात जायला लागली आता ही स्वानंदी. मम्मा पण काय घोंगमाट सुटला होता ना रवा भाजल्याचा. शिरा खायचाय? जा खाऊन ये. नाही म्हणजे सुगंध आला होता म्हणून जरा. हो जरा जा खाऊन ये ना. समरसाठी लाडानी केलाय तिने गोडाचा शिरा. मम्मा, दादा हल्ली तिला स्वतःसाठी स्वयंपाक करायला तर सांगत नाही ना? काय माहित. आजी पण कसली खुश असते तिच्यावर. त्या दिवशी मला विचारते कशी, अर्पिता तू तर काहीच बनवत नाहीस, सासरी तरी करतेस की नाही? मला असा राग आला होता ना. म्हातारी तर ना नुसता स्वानंदीच्या नावाचा जप चाललेला असतो. मम्मा, स्वानंदी खरंच चांगली आहे की फेक आहे? काय माहित कशी आहे कोणास ठाऊक, पण जशी आहे ना तशी आपल्यासाठी घातक आहे. कारण का दोघांवर इम्प्रेशन पाडून ठेवलंय ना त्यांनी. मम्मा, स्वानंदीचा हाच तर प्लॅन नसेल ना? म्हणजे गोड बोलायचं, गोड खायला घालायचं आणि नंतर दादाला आपल्या जाळ्यात ओढायचं. अगं जरा शुभ बोल ग. हे असं झालं ना तर आपल्यासाठी घातक आहे ते, आपल्याला चालणार नाहीये. दादा जरा स्मार्ट असायला हवा होता, म्हणजे त्याला कळलं स्वानंदी किती फेक आहे.